छातीत दुखणे व उपाय. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणामुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. कधी कधी छातीत दुखवणारी, आग वाटणारी जळजळची संवेदना जाणवू शकते, त्याला छातीत जळजळ होणे असे म्हणतात. या जळजळीमुळे छातीत दुखते. वेळोवेळी जेवणे, पाणी कमी पिणे, खूप अधिक किंवा कमी खाणे, खूप मसाल्याचे किंवा अति तिखट पदार्थ खाणे इत्यादी अनेक कारणांनी छाती जळजळ होते. वेळेवर जेवण घेणे, सकाळी लवकर नाश्ता घेणे, चहा कॉफीचे प्रमाण कमी करणे, भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करणे, रात्री लवकर जेवण करणे, जेवणाच्या वेळी पाळणे, खूप तिखट मसाल्याचे तेलकट पदार्थ टाळणे, तळलेले पदार्थ टाळणे इत्यादी उपाययोजनांमुळे छातीत होणारी जळजळ टाळता येईल. काहींना श्वास घेताना अचानक छातीत दुखू लागते, असे झाल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरित सांगणे महत्त्वाचे आहे. जर छाती घट्ट वाटत असेल आणि श्वास घेणे कठीण होत असेल, तर सर्वप्रथम तणाव वाटत आहे का ते पहा. कशामुळे ताण येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आराम करणे आणि शांत आणि सुंदर परिसरात फिरायला जाणे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा त्रास. जेव्हा एखाद्याला श्वास घेण्यासाठी पुरेशी हवा नसते, तेव्हा छातीवर, शरीरावर ताण आल्यासारखे वाटू लागते. जर छाती खूप दुखत असेल आणि आराम करूनही बरे वाटत नसेल, शरीरात पुरेशी हवा नसल्यामुळे असे होऊ शकते. या प्रकारचे वेदना सहसा खाल्ल्यानंतर, असहनीय ताणतणाव किंवा खूप व्यायाम केल्यावर होते. वेदना लवकर कमी होण्यासाठी झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विश्रांती घेऊन देखील जर वेदना कमी होत नसेल तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक ठरते. जेव्हा एखाद्याच्या छातीच्या डाव्या बाजूला वेदना होतात, तेव्हा छातीत जळजळल्यासारखे वाटते, तेव्हा खूप दुखू लागते. डावा हात, डाव्या बाजूची पाठ हे अवयवमध्ये देखील थांबून थांबून वेदना होतात. अशा प्रसंगी तात्काळ डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे उपाययोजना करावी. जेव्हा हृदयाला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा हृदयाच्या विशिष्ट भागांमध्ये पुरेसा ऑक्सिजन समृद्ध रक्त वाहत नाही, तेव्हा हा त्रास होतो. धमनीच्या भिंतीमध्ये घट, चिकट पदार्थ, कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे हृदयाच्या धमन्या अरुंद होतात. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे एंजिनिया होतो. एंजिनियामुळे हृदयाला सहसा जास्त नुकसान होत नाही. कधी कधी छातीत उजव्या बाजूला वेदना जाणवू शकतात. या प्रकारची वेदना सहसा डाव्या बाजूला दुखणे इतकी गंभीर नसते. त्या ठिकाणी तणाव जाणवणे, स्नायू दुखणे किंवा छातीत जळजळ होणे यासारख्या गोष्टीमुळे असे होऊ शकते. जेव्हा हृदयात रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्याचे प्रमाण वाढते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. काही वेळा कोलेस्टेरॉलच्या अधिक प्रमाणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वाहण्यास अडथळा निर्माण होतो किंवा त्या बंद होतात, तेव्हा हृदयाला पुरेसे रक्त मिळत नाही आणि ते दुखू शकते. कधी कधी छातीत वेदना होतात, परंतु प्रत्येक वेळी याचा अर्थ असा होत नाही की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. एखाद्या व्यक्तीला छातीत दुखण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु जेव्हा छातीत दुखणे हृदयाशी संबंधित असते तेव्हा ते इतर लक्षणांसह येऊ शकते, जसे की दाब, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे किंवा कळ निघणे इत्यादी. परिश्रमादरम्यान वेदना. जेव्हा शारीरिक व्यायाम अधिक प्रमाणात करण्यात येतो तेव्हा वेदना होतात. जेव्हा मुंग्या येणे किंवा थरथर वाटणे, चक्कर येणे किंवा छातीत किंवा पाठीत वेदना होणे अशा संवेदना जाणवतात, त्यावेळी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. जर मान, जबडा, खांदे किंवा हातापर्यंत मुंग्या येणे आणि घाम येणे, आजारी वाटणे किंवा चक्कर येत असल्यास, धाप लागणे, मळमळ किंवा उलट्या, चक्कर येणे किंवा डोके जड पडणे, श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल, हृदयाचे ठोके अति जलद होत असतील, तसेच खूप चिंता वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही घरगुती उपायांचा उपयोग करून छातीत दुखण्यापासून आपल्याला बरे वाटू शकते, जसे की मेथीचे दाणे भिजवून खाल्ल्याने आपले कोलेस्ट्रॉलचे स्तर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. लसूण मिसळून दूध प्यायल्याने छातीत दुखण्याची समस्या दूर होऊ शकते. जर पोटात गॅस असेल तर कोमट पेय प्यायल्याने बरे वाटू शकते. बदामाचे दूध आम्लपित्त रोखण्यास मदत करते.